आऊसाहेब. हो, थांबा. डोळे पुसा. पुसा डोळे. हे असं रडणं रायगडाच्या लौकिकास बाधा आणणार आहे. आऊसाहेब, आमचे राजे मोगलांच्या छावणीत औरंगजेबाच्या कैदेत अडकले. त्यांचे डोळे काढणे आऊसाहेब. ठाऊक आहे आम्हाला. सर्व काही पाहतोय आम्ही. खूप त्रास झाला का हो त्यांना? वेदनेने ओरडले, रडले? नाही, आमचे शंभू बाळ वेदनेने ओरडले नाही. अशा प्रसंगाला खंबीरपणाने सामोरे गेले. दुःखाचा हुंकारही त्यांच्या तोंडून बाहेर पडला नाही. राजे. येसू, विसरलात? शंभूला 2 नाही 3 डोळे असतात. कपाळावरचा डोळा शाबूत आहे अजून. आऊसाहेब, आम्हाला तुमचं सगळं मान्य आहे, परंतु आम्ही मुळापासून हादरलोय हो. आमचे राजे. प्रसंग मोठा कठीण आहे, पण तुम्ही दुःखी होऊ नका. ते खंबीर आहेत. स्वराज्याच्या संघर्षात ते भूषणभूत ठरतील. अखेरच्या लढाईत ते विजयी होतील. साखळदंडात जखडलेले असतानाही ही लढाई ते शस्त्राशिवाय खेळतील. बघा ना, शरीरभर साखळदंड असतानाही कसे कसे ताठ मानेने उभे आहेत ते. मराठी बाणा सोडला नाही त्यांनी. आठवतंय, आम्ही तुम्हाला म्हणालो होतो तुमच्या पदरात विस्तव आहे, आणि पदर तर जळू द्यायचा नाही आणि विस्तव तर विझू द्यायचा नाही. तुम्ही हे सतीचं वाण पार पाडलंय. शंभूराजे नावाचा विस्तव विझू दिला नाही तुम्ही. मोठ्या धीराच्या आहात. भाऊसाहेब, एवढं करून मग आमच्याच वाट्याला का आलंय हे? हे दुःख तुम्ही पूर्वीही अनुभवलं. नवरा गेला म्हणून विधवा म्हणून जगलात. पांढरं कपाळ आणि शुभ्र वस्त्र घेऊन रायगडावर मोठ्या धीराने वावरलात. शंभूराजांचे तर आपण दिवसही घातले. लहान वयात मृत्यू अनुभवला त्यांनी. दोघांनाही परिस्थितीने हे बाळकडू पाजलंय. आताही तोच तर प्रसंग आहे. त्यामुळे गांगरून जाऊ नका, भिवू नका. रायगडाच्या राणीला साजेसं वागा. 9 वर्ष 5 लाख मुघल फौजेला झुंजवणाऱ्या छत्रपतींची पत्नी आहात तुम्ही. वयाने लहान, पण त्यांच्या वयाच्या दुपटीपेक्षा जास्त कारस्थानी असणाऱ्या बादशहाला शंभू बाळांनी जेरीस आणले. शिवबांच्या पावलावर पाऊल ठेवून राज्यकारभार केलाय. तुम्ही त्यांच्या राणी, राज्ञी, सचिव हा शिक्का चालवताना. बघा ना, शेवटपर्यंत तुमचा अधिकार दरारा सांभाळलाय त्यांनी. कोणता नवरा असं करत असेल जे त्यांनी केलंय ना? हो आऊसाहेब. या प्रसंगात त्यांची कसोटी. हात बांधलेल्या अवस्थेत त्यांना औरंगजेबाशी लढायचंय. आपली तेजस्विता सिद्ध करायची. पण ते सिद्ध करतील. तुम्ही सिद्ध व्हा. शिवबांच्या माघारी त्यांनी मराठ्यांचा 2,40,000चा दळभार वाटवलाय. शहजाद्या पोचलाय. आदिलशाहीचा बाप बनून आदिलशाही सांभाळली. कोणाचं वाईट केले त्यांनी?
आमच्या शंभू बाळांनी एकाच वेळी फितूरशाही आणि बादशाही जंग केलीये. रयतेला त्यांनी प्रेमाने जवळ घेतले, पोटाशी धरले. आणि खरं सांगू, सैन्याचंही त्यांच्यावर अतोनात प्रेम आहे. आपल्या बापालाही हेवा वाटेल असे लोकप्रिय आहेत आपले शंभूबाळ. आता खरी कसोटी तुमची. तुम्ही आता रडत बसायचं की अश्रू पुसून कमरेला पदर खोचून आल्या प्रसंगाला धैर्यानं सामोरं जायचं हे तुम्हीच ठरवा. शंभूराजांचं जर काही बरं वाईट झालं तर तुमच्या कपाळाचं कुंकू पुसलं जाईल, पण अवघा महाराष्ट्र रणका होईल हेही ध्यानात असू द्या. तुम्हाला खंबीर राहायला पाहिजे. महाराष्ट्राची या मातीची भाग्यरेखा म्हणून तुम्हाला स्वतःला आखून घ्यायला हवं. उठा उठा, आता ही मरगळ झटकून टाका. शंभूराजांना त्यांचा संघर्ष करू द्या. तुम्ही स्वराज्य कसं उभं राहील हे बघा, डावपेच लढवा. या स्वराज्याच्या मागे शिवबांची तपश्चर्या, आमची महत्वाकांक्षा आणि रयतेचा त्याग उभा आहे. तुम्ही अशा मुळूमुळू रडलात ना तर स्वराज्य त्या अश्रूत विरघळून जाईल. अशा परिस्थितीतही डरकाळी फोडायला विसरू नका. आणखीन एक, शंभूराजांच्या रक्ताचा पहिला थेंब जेव्हा सांडेल ना, त्या क्षणापासून औरंगजेबाच्या अधःपतनाला सुरुवात झाली असेल. उठा, हा काय अवतार केलाय. मी वेणी घालते तुमची. लुगडं बदला, कुंकू रेखा, नथ घाला. भिवू नका. यापुढे महाराष्ट्राची जगदंबा म्हणून तुम्हाला वावरावं लागेल. वावरणार ना? हो आऊसाहेब. आऊसाहेब, आम्हाला आशीर्वाद द्या. मग आऊसाहेब, काय झालं? ताराऊ आऊसाहेब आल्या होत्या आता एवढ्यात. आम्हाला म्हणाल्या, डोळे पुसा, सज्ज व्हा. हा, असं म्हणाल्या का आऊसाहेब? हो, आम्हाला म्हणाल्या, स्वराज्य राखा, भिवू नका. तुम्ही छत्रपतींच्या सुनबाई आहात असं म्हणाले आम्हाला. ताईसाहेब, आपण दादा महाराजांना सोडवून आणू हो. आम्हाला खूप याद येते त्यांची.
रडू नका, आम्ही आहोत आता. औरंगजेबाचा शंभू राजांवरचा अत्याचार वाढतच होता. अमानुषपणाने थैमान घातलं होतं. द्वेष, तिरस्काराने औरंगजेब पागल झाला होता. छळा, मारा, पण मला मराठ्यांच्या राजाच्या किंकाळ्या ऐकू द्या. माझ्या पुढे त्याला झुकवा, त्याचे हात याचना करू दे. परंतु शंभू राजे याचना करत नव्हते, झुकत नव्हते. मराठ्यांचा राजा ताठ मानेनं उभा होता आणि शंभू राजेंचा हा बेदरकारपणा पाहून औरंगजेब चिडत होता. डोळे शंभू राजेंचे काढले होते, पण औरंगजेब चाच पडत होता. कधी आणि कसा चुकेल हा एकच सवाल औरंगजेबासमोर नाचत होता. राणीसाहेब, त्या औरंगजेबाचा पुन्हा खलिता आलाय. शरण या, स्वराज्य हवाली करा, राजांना मुक्त करू म्हणून. परंतु शरणागती राजांना आवडणार नाही. कदापि नाही. पण राणीसाहेब, राजांचे हाल ऐकवत नाही. त्यांना होणारा त्रास सहन होत नाही. आज गेले कित्येक दिवस गोरगरिबांच्या घरी चुली पेटलेले नाहीत. सांथोरांनी अन्नास स्पर्शही केला नाही. प्रत्येक घराघरात वाड्या वस्त्यांवर हुंदके फुटतात. काय करावं? हे पहा, एवढी सोन्याची लंका, तिचे राज्य गेले. एवढी श्रीराम प्रभूंची अयोध्या, तीही विरघळली. श्रीकृष्णाची द्वारका, तीही बुडाली. हस्तिनापूरची मयसभेची काच फुटली. एवढा मोठा रामदेव, त्याच्या देवगिरीच्या पताकेची चिंधी झाली. परंतु अशी अवस्था स्वराज्याची कदापिही होणार नाही. कारण स्वराज्य ही नगरी नाही, स्वराज्य हा विचार आहे. आणि विचार कोणीही उद्ध्वस्त करू शकणार नाही. तो चिरंजीव असतो. औरंगजेब कदाचित छत्रपतींना ठार करू शकेल. छत्रपतींना ठार करून कदाचित त्याला आसुरी आनंद घ्यायचा असेल. परंतु तो छत्रपतींनाही ठार करू शकणार नाही. म्हणजे आम्ही नव्या छत्रपतींना सिंहासनावर बसवणार. नवे छत्रपती? हो, आम्ही बाळराजेंचं मंचाकारोहण करणार. आमचे बाळराजे, वहिनीसा, तातडीने मंचकारोहण करावे. त्यांचं नाही, तुमचं मंचकारोहण होणार. तुम्ही स्वराज्याचे नवे छत्रपती. नाही, आपण आपल्या बाळराजांना नाही, आम्ही विचारांतीच हा निर्णय घेतलाय. शिवाय बाळराजे लहान आहेत, त्यांना समज नाही. तुम्ही सक्षम आहात आणि तुम्ही आम्हाला पुत्रवतच आहात. वहिनीसा, बाळराजे, हा निर्णय आमचा नाही, महाराजांचा आहे. चुकून आमचं जर काही बरं वाईट झालं तर आमचे बंधू राजाराम राजे यांना गादीवर बसवा. आपल्याला स्वराज्य राखायचं आहे. जशी आपली आज्ञा. हाँ मुकरब खान, कैसे तेवर हैं आप संभा के? मेरे आका, कोई फर्क नहीं.
आपके सामने पहले जैसे आया था वैसा ही गुरु राज भी बरकरार है। खुदा, ये संबा कब झुकेगा? अरे आका, उसकी निकाली हुई आंखों में मिर्च और नमक डाला गया, कितना दर्द होता होगा, लेकिन एक आह तक नहीं भरता। उसकी जख्मों पर नमक का पानी मारा, कोई असर नहीं। हर हर महादेव के नारे लगाता है, गुस्सा होता है। तुम कोई नजदीक जाने की हिम्मत नहीं करता, और गया भी तो जोर से चिल्लाता है। हमारे मुलाजिम कांपने लगते हैं। क्या बकते हो? गुस्सा की माफ, लेकिन ये सच है। और क्या? और कहते हैं औरंगजेब दक्खन में ही मरेगा, तड़पेगा, लेकिन हमारा स्वराज उसे नहीं मिलेगा। मुकर्रब खान, संभा से कहो जहांपना की माफी मांगे। बहुत बार कह चुका हूं, माफी मांग लो। स्वराज का खजाना कहां छुपाया है बताओ, अपनी जान बचा लो। लेकिन सुनता ही नहीं है। सुनेगा वो, जरूर सुनेगा। जहांपना, एक मराठा सरदार ने हमला कर दिया है, लेकिन हमारे जाबाज सिपाहियों ने उन सबको पकड़ा है। काट डालो उन्हें और पहरा और कड़ा कर दो। एक परिंदा भी पर ना मार सके, इतना कड़ा पहरा। राणी साहेब, राजांच्या जवळपास जाणंही कठीण आहे. कडेकोट चौक्या पहारे आणि चौफेर कसती, पण त्यातूनही ज्योत्याजी केसरकर आणि शिराळा गावातील लोकांनी मोठे धाडस केले अशी माहिती कळते. कोणती माहिती? कसले धाडस? राणीसाहेब, मुकर्रब खानाने संगमेश्वरी छुपा हल्ला करून राजांना गिरफ्तार करून नेलं ते नेवरी म्हणजे चांदोलीच्या निबिड अरण्यातून हेसडगाव मार्गाने. त्यानंतर थकलेल्या मुकर्रब खानाचा शिराळ्याच्या रानात मुक्काम होता. ही गुप्त माहिती ज्योत्याजींनी तुळजीराव देशमुखांच्या कानावर घातली. तसे ते हडबडलेच. त्यांनी त्यांचे मित्र अप्पाशास्त्री दीक्षित आणि शूरबीर हरबा वडार यांना बोलवलं. ऐकून त्यांच्याही पायाखालची जमीन हादरली. काहीही करून राजांना सोडवायचंच असा त्यांनी चंगच बांधला. मग राणीसाहेब, भर रात्री ज्योत्याजी आणि तुळोजी यांनी जोरकस हल्ला केला. हर हर महादेवच्या आरोळ्यांनी शिराळ्याचा आसमंत दणाणून गेला. प्रत्येक जण जीवाच्या आकांताने लढत होता. मोठी धुमश्चक्री झाली. त्या मुकर्रब खानाचा प्रतिकार थिटा पडत होता. त्याचे सैनिक जायबंदी होत होते. पण तेवढ्यात त्याला मिरजेहून आलेली ताज्या दमाची कुमक मिळाली आणि पुन्हा रणकंदन सुरू झालं. आणि त्यात शिराळ्याचे तुळोजीराव देशमुख, अप्पाशास्त्री दीक्षित आणि हरबा वडार धारातीर्थी पडले. आपल्या ज्योत्याजींना सुद्धा त्या जंगमध्ये जबर जखम झाली. ईश्वरा, राणीसाहेब, या हल्ल्यात शिराळा, अस्वलवाडी, फकीरवाडी यातील कित्येक तरुण पोरं जाया झाली. स्वराज्य या शिराळ्याच्या लढवय्या मातीस कधीच विसरणार नाही. ज्योत्याजी केसरकर आत्ता कुठे आहेत? राजांच्या मागावरच आहेत ते आणि रायाजी सैरबैर झाले होते. हे पहा, बुद्धीनं काम घ्या. आपली शक्ती पाहून, वेळ काळ पाहून वागा. आपल्या माणसांचा जीव महत्वाचा आहे हे समजून सांगा त्यांना. आपल्याला एकनिष्ठ माणसांची गरज भासेल म्हणून स्वतःला जपा. आणि नियती आमच्या पदरात जे दान टाकेल ते आम्हास मान्य असेल. परंतु एक
या क्षणी आम्हाला हंबीर मामांची आणि पहिरजी काकांची खूप याद येते आहे. ते असते तर त्यांनी राजांना सही सलामत सोडवून आणलं असतं.